नमस्कार. माझं नाव शैलेश सरिता सुधीर शेवडे, राहणार चिंचवड, पुणे. अनुराधा राज्याध्यक्ष आयोजित मनाचे श्लोक अर्थासहित या स्पर्धेत मी भाग घेत आहे. या स्पर्धेसाठी समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक क्रमांक 17 हा मी निवडला आहे. श्लोक असा आहे: मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणी सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ. आता या श्लोकातल्या प्रत्येक ओळीचा आपण अर्थ बघूयात. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. चिंता म्हणजे काळजी. अनुराधाताई ह्या ओळीचा अर्थ स्पष्ट करताना आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातलं एक सुंदर उदाहरण देतात. जसं की घरातून बाहेर पडताना घराला लॉक लावणे, कुलूप लावणे ही योग्य ती घेतलेली काळजी. परंतु आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी फिरायला गेल्यावरती आपण त्या फक्त लॉकचा किंवा किल्लीचाच विचार जर करत बसलो की किल्ली माझ्याकडून हरवली तर मी जेव्हा घरी जाईन त्यावेळेला लॉक व्यवस्थित असेल ना, मी लॉक ओढून बघितलेलं ना, लॉक व्यवस्थित लागलं आहे ना, तर ज्या वेळेला काळजीचा अतिरेक होतो तेव्हा त्याचं रूपांतर चिंतेत होतं. योग्य ती काळजी, योग्य ती खबरदारी घेणं नक्कीच योग्य आहे. परंतु त्या काळजीचा अतिरेक करून त्याच्यावरच विचार करून आपल्या आयुष्यात आलेला आनंद न उपभोगता फक्त त्या चिंतेचं चिंतन करणं, तर हे चुकीचं आहे. अकस्मात होणार होऊनी जाते. काही गोष्टी या आपल्या आयुष्यात अचानक घडतात. जसं की आत्ताच आपल्या जगावरती आलेलं कोरोनाच्या महामारीचं संकट, नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ. तर या परिस्थिती घडणार असतात, या घडतात. ह्याच्यावर मात करून आपल्याला आपल्या आयुष्यातून मार्ग काढायचा असतो. आता अकस्मात ह्या शब्दाचा ग. दि. माडगूळकरांनी गीत रामायणात एक सुंदर उल्लेख केला आहे. पराधीन आहे जगती ह्या गाण्यातल्या एका कडव्यात गदिमा म्हणतात: तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात, अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. म्हणजे प्रभू श्रीराम वनवासात असताना दशरथ राजांचा मृत्यू होतो आणि ही बातमी भरत प्रभू श्रीरामांना सांगायला वनात जातात. हे ज्या वेळेला प्रभू श्रीरामांना समजतं त्यावेळेला ते म्हणतात की हे अकस्मात झालं आहे, हे अचानक झालं आहे, परंतु हे अतर्क्य झालं नाही. म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडलं तर हे नक्कीच नाही आहे. जो जन्माला येणार तो मृत्यू पावणार. म्हणजे ह्या गोष्टीचा फक्त खेद करून मी माझं उर्वरित आयुष्य दुःखी नाही करू शकत. घडे भोगणी सर्व ही कर्मयोगे. म्हणजे आत्ता मी जे भोग भोगत आहे किंवा जो मनुष्य आत्ता ह्या जन्मात जे भोग भोगत आहे ते पूर्वजन्माचं संचित आहे. ह्या पराधीन आहे जगती याच गाण्यात गदिमा एका कडव्यात असं सांगतात: माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात, राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. ज्या वेळेला प्रभू श्रीरामांना त्यांचा राज्याभिषेक होणार असतो त्याच रात्री कैकयी दशरथ राजांना सांगून प्रभू श्रीरामांना वनवासात जायची आज्ञा देतात. ती आज्ञासुद्धा प्रभू श्रीराम आनंदानं स्वीकारतात. त्याबद्दल ते कुठलाही खेद करत नाहीत. उलट ते म्हणतात की हे वनवासात जाणं हे माझ्या पूर्वजन्मीच्या संचिताचं कर्माचं फळ आहे. मती मंदते खेदमानी वियोगे. समर्थ रामदास स्वामी शेवटच्या ओळीत आपल्याला असं सांगत आहेत: मती म्हणजे बुद्धी, मंद म्हणजे कमी. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या, अकस्मात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचीच फक्त काळजी, चिंता करत बसणारी जी माणसं आहेत तर ती बुद्धीनं कमी आहेत. तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकट ही आपली पूर्वजन्माची फळं आहेत. तर हे समजून घेऊन त्या अडचणींवर मात करून पुढे जाऊन आयुष्याचा आनंद उपभोगणं हेच समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.